पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात. पुण्यामध्ये हवा बदलामुळे सर्दी, थंडी, तापाचे रुग्ण वाढले. दुपारच्या वेळेला उकाडा जाणवत असल्यानं आरोग्यावर विपरीत परिणाम. पुण्याच्या तापमानाचा पारा 4 अंशांनी वाढला. थंडीपासून काहीसा दिलासा. गेल्या आठवड्यापासून थंडीमध्ये वाढ झाल्यानंतर शुक्रवारी पारा 12 अंशांवर पोहोचला. पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत सुरूच. टोळीनं विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुकानं आणि वाहनं फोडल्याची घटना. टोळीकडून काही नागरिकांवर हल्ला. पुण्यामध्ये रेल्वेची प्रवासी संख्याही वाढली. रेल्वे प्रशासनाकडून खडकी आणि हडपसर स्थानकांचा विस्तार. दोन्ही स्थानकांच्या प्रस्तावित कामासाठी निधी मंजूर. पुणे लोणावळा 4थ्या ट्रॅकला गती मिळणार. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव राज्य सरकारसोबत बैठक घेणार. रखडलेल्या पुणे लोणावळा लघुमार्गावरील ट्रॅकला गती मिळण्याची शक्यता. पुण्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या धर्तीवर ई-ऑफिस प्रणालीकडे विभाग प्रमुखांकडून दुर्लक्ष. कागदोपत्री घोडे नाचवण्याकडे प्रशासनाचा कल दिसत असल्याचा प्रकार. पुणे शहरामधील 75 मिळकती सील. मिळकत कराची थकबाकी असलेल्या मिळकतधारकांच्या घरासमोर बँड वाजवण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर 18 दिवसांमध्ये महापालिकेच्या तिजोरीमध्ये 40 कोटी 68 लाख रुपये जमा. पुणे पालिकेमध्ये समाविष्ट गावात पाण्याच्या टाक्यांसाठी 20 जागा ताब्यात. गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू.